नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मानवी जीवनाची यात्रा एकंदरीत कशी असते ते पाहिले आणि सरतेशेवटी आपण काही प्रश्नांवर थांबलो होतो. ते प्रश्न होते, मानवी जीवनाचे लक्ष्य ते कोणते आणि मानवी शरीराची रचना का झाली असावी, बरोबर? तर मित्रांनो, आज आपण त्या प्रश्नांवरच बोलूयात. मित्रांनो, मानवी शरीर हे खूप अनमोल आहे. मानव जन्म मिळणे ही परमेश्वराने आपल्यावर केलेली खूप उच्चतम अशी कृपा आहे. वरील विचार मी यासाठी मांडत नाहीये की आपण मानवी देहाला प्राप्त झालो तर या भौतिक आणि मायेने माखलेल्या जगाचा आनंद घेऊ शकतो किंवा भौतिक सुखात रममाण होऊन आपले स्वतत्व विसरून दुसऱ्या प्राण्यांप्रमाणे संसार यात्राच आपले ध्येय मानून अर्थहीन जीवन जगू शकतो. मी मानवी शरीराला सर्वोत्तम कृपा म्हणून संबोधले आहे, कारण मानवी देहाच्या मदतीनेच आपण परमेश्वराच्या एकतत्वाला जाणून घेऊ शकतो. परमेश्वराशी जुळून परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो. ज्याप्रमाणे नदी पार करण्यासाठी नौकेची गरज असते, त्याप्रमाणेच हा भवसागर पार करून ईश्वराकडे पोहोचण्यासाठी देखील या शरीररूपी नौकेची गरज असतेच. शाब्दिकरित्या हे सर्व समजणे कदाचित तितके सोपे असू शकत नाही, म्हणून त्यासाठी स्वानुभूती हवी. ही अनुभूती आपणाला मिळावी असे जर वाटत असेल तर त्यासाठी आपण दक्षतेने जागृत राहून मानवी देहाला समजून घेऊन पुढे वाढले पाहिजे असे मला वाटते. मित्रांनो, मानवी देह ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट रचना आहे. पंचमहाभूतांनी बनलेले आपले हे शरीर खूप रहस्यमयी आहे. हे इतके प्रभावशाली साधन आहे की ज्याच्या मदतीने मनुष्य अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य करू शकतो. दैनंदिन जीवनात आपण आपल्या शरीराचा वापर फक्त रोजच्या ठरलेल्या कार्यात करत असतो. दैनंदिन भौतिक कार्यात शरीराला वाहून नेत असतो. तसेच आयुष्यभर या भौतिक जगतातील सुखदुःखांना भोगून आपण हे शरीर सोडून देत असतो, अर्थात मृत्युमुखी पडत असतो. म्हणजेच एकंदरीत आपण आपला मानवी जन्म अर्थहीन करत असतो. कारण जरी आपण या भौतिक जगातील आपल्या संपूर्ण जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पूर्ण करून हे जग सोडले असले तरी आपण आपल्याला मिळालेला मानवी देहाचा वापर खऱ्या अर्थाने केलेलाच नसतो. कारण आपण आपला जन्म या मायेच्या आज्ञेत राहून तिच्या संपूर्णपणे आहारी जाऊन आणि आपल्या सत्य स्वरूपाला विसरून व आपल्या अंतिम ध्येयापासून वंचित राहून व्यर्थ घालवलेला असतो आणि आपल्या हातून परमेश्वर प्राप्तीची सगळ्यात मोठी संधी सुटलेली असते. तर मित्रांनो, जेव्हा आपल्याला कळून चुकले आहे की ईश्वर प्राप्तीसाठी जे प्रधान साधन आहे ते आपले शरीरच आहे, तेव्हा आपली सर्वप्रथम जबाबदारी हीच असू शकते की आपण आपल्या या मानवी देहाला प्राधान्य देऊन जपले पाहिजे, बरोबर ना? तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या शरीराला कशा रीतीने जपत आहात? प्लीज मेन्शन इन कमेंट सेक्शन बिलो. See you in next video. Thanks for watching. Jai Shri Krishna.